आमच्यातले क्वालिफाईड आम्ही 11 पोरं सुचवतो. ऐका ओ, आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करूया की. अरे महाराष्ट्रामध्ये अनेक चोऱ्या बघितल्या आम्ही. महाराष्ट्रात अनेक चोऱ्या बघितल्या, पण जात चोरांची टोळी मात्र आता सुळसुळाट झालाय त्यांचा. जात चोरांची टोळी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगतोय, एका बाजूला म्हणायचं ओबीसीचं आरक्षण संपलं नाही, आणि दुसऱ्या बाजूला मात्र एका स्टॅम्प पेपरच्या भरोशावरती तुम्ही गावातील, कुळातील आणि नात्या गोत्यातील माणसांना तुम्ही आरक्षण दिलंय एका स्टॅम्प पेपरवरती. एन डी पाटील बोलले होते, एन डी पाटील, स्वर्गीय एन डी पाटील, लग्न ठरवायची वेळ आली की 96 कुळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, आम्ही मागासवर्गीय. सबका हिसाब बराबर होगा, शान के साथ होगा और जान के साथ होगा. आता ऐका, कुणबी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय. आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही 11 पोरं सुचवतो. ऐका ओ, आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करूया की. आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजेत का नाही केले पाहिजे? आता काय जात पात राहिलं का? आता सगळे सोयरे राहिले का? आता पाटील 96 कुळी क्षत्रिय काय राहिलं का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोरं आहेत बरं का. हे का बोलतोय? एन डी पाटील बोलले होते, एन डी पाटील, स्वर्गीय एन डी पाटील, लग्न ठरवायची वेळ आली की 96 कुळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, आम्ही मागासवर्गीय. एन डी पाटील बोलले होते, मी नाही बरं का बोललो. अरे चोरानो, जात चोरानो, मागासपणाचे डोहाळे लागले तुम्हाला. तुमची गरिबी आली तर आमचा एखादा व्यवसाय तुम्ही स्वीकारला का कधी? नंदी बैलवाल्याचा ढोलग गळ्यात अडकवलंय आणि घरोघरी गेलाय मागायला, किंवा आमच्या वासुदेवाचा टोप घातलाय, हरी विठ्ठल वासुदेव आला तर वासुदेव आला, वासुदेव आला तर वासुदेव आला. म्हणलं कधी तुम्ही? म्हणा ना एकदा. अरे तुम्ही कशात न येता नक्की? तुम्ही विजयंती अ मधनं येता का, ब मधनं येता का, क मधनं येता का, ड मधनं येता? तुम्ही कधी मेंढपाळीचा व्यवसाय केला? तुम्ही कधी धोब्याचा व्यवसाय केला? अरे ऊसतोडीचं जाऊ द्या. आणि आम्ही मागास झालोय, आणि आम्हाला ऐका की गायकवाड आयोगानं आम्हाला मागास ठरवलं होतं. तुम्ही कधी व्यवसाय केला बरं आमचा? आलू त्याचा व्यवसाय कधी केला? नाही केला. अरे इकडं 96 कुळी म्हणायचं, इकडं आम्ही क्षत्रियत्व मिरवायचं. आणि एक तो लेखक विश्वास पाटील नावाचा लेखक म्हणला, दाखला घेऊन एक माणूस पुढे गेला आणि त्याच्या हाताखाली मला काम करावं लागलं. अरे लाज वाटते विश्वास पाटील तुमचे? लेखक म्हणून आम्ही तुम्हाला गळ्यामध्ये बांधत होतो, आणि तुम्ही एवढ्या नीच प्रवृत्तीचे आणि एवढ्या जातीवादी मानसिकतेचे असाल असं वाटलं नव्हतं. पानिपत नावाची कादंबरी लिहिली, आणि या माणसानं मल्हारराव होळकरांना जेवढा त्यांचा अपमान करता येईल तेवढा या माणसानं केलाय. आम्ही आता तुम्हाला ओळखलंय. गावगाड्यातल्या ओबीसीच्या बांधवांना माझं सांगणं आहे, माझ्या धनगर बांधवांना सांगणं आहे, बंजारा बांधवांना सांगणं आहे, वंजारी बांधवांना सांगणं आहे, तेली बांधवांना सांगणं आहे, गावगाड्यातल्या बलुत्या आलुत्याला सांगणं आहे, ही आपली एकी कधी फुटू द्यायची नाही. मागू आपण एसटीचं आरक्षण मागू, एससीचं आरक्षण मागू, पण आपल्या ताटातलं वाचवायचं का नाही वाचवायचं? ताटातलं वाचवायचं का नाही वाचवायचं? आजपासून 12 सभा आहेत कंटिन्यू, रोज एक सभा. अशा 12 सभा आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सभा आहेत. आम्ही संघर्ष उभा करतोय. इथं मंडळी सगळी उपस्थित आहेत. मी सगळ्यांची नावं घेऊ शकलो नाही. म्हणजे माऊली शिरसाटापासून, आगाव साहेबांपासून, तांदळे साहेबांपासून, आमच्या बळीराम तात्यांपासून, सानप साहेबांपासून सगळ्यांची नावं. अजिबात कुणीही राग म्हणायचं नाही बारागजा साहेब, नाहीतर तुम्ही म्हणायला आम्ही रात्रंदिवस. अरे ही माणसं सकाळी 7 वाजता गावामध्ये जातात आणि लगेच मला व्हिडिओ कॉल करतात, हाके सर आम्ही या गावात आलोय. ही एकी आपल्याला महाराष्ट्राला दाखवून द्यायची. कोकणातली माणसं उठून बसलेत. पश्चिम महाराष्ट्रातली माणसं लोणंदला, सातारा जिल्ह्यामध्ये सभा होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या पेनूर पाटकुळला सभा होणार आहे. हे जे म्हणतात ना बीड जिल्ह्यात येतोय, बीड जिल्ह्यातच येतोय, अरे
तुम्ही लय छोटी माणसं आहे. अरे उंदरानो, थांबा 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 थांबा. काय बोलला माहिती का तो पापड्या? काय बोलला? आता म्हणाल तुम्ही म्हणाल परत इथं येत आहे. त्याला म्हणाव, मी आमच्या उमेदवार प्रियांकाताईच्या प्रचाराला फक्त एकच दिवस तुमच्या मतदारसंघात आलो होतो. एकच दिवस. ऐका, 1 मिनिट. एकच दिवस. पण या पापड्या आमदाराच्या प्रचाराला आमच्या ताई आल्या होत्या, धनुभाऊ आले होते. आमची माणसं जर तुझ्या मागे आली नसती ना, लगेच उपकार फेडले त्यानं. थांबानं सांगतो, आमची जर माणसं जर आली नसती ना, आणि आमचे जर गोपीनाथरावजी मुंडे, अरे तू कुणा कुणाला मोठं केलं, किती किती लोकांना मोठं केलं. हा, राईट बोल, राईट. यांना जर राजकारणाची मतपेटीची भाषा समजत असेल तर याचं उत्तर मतपेटी असेल. इथल्या पक्षांना जर झुंडशाही कळत असेल आणि गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकाचं हक्क अधिकाराचं आरक्षण संपवायचं असेल तर आम्ही 60-70% आहोत. बाबासाहेबांचे विचार आमच्या डोक्यामध्ये आहेत. गोपीनाथराव मुंडेंचा स्वाभिमान आहे. सुभेदार मल्हारराव होळकरांची तलवार आहे. संत गाडगे बाबा, नरहरी सोनार, गोरा कुंभार, संत सेवालाल, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा भगवान बाबा. कुणा कुणाची किती नावं घ्यायची? 400-450 जाती आहेत आमच्या. तुम्ही याच आडवं हा महाराष्ट्र कोणाचा आहे ते आम्ही दाखवून देऊ. आपल्याला वज्रबोट ते तर होणार, ते सांगायची गरजच नाही. बर का, सणासुदीचे दिवस आहेत. मुंबईला लाखोच्या संख्येने जायचंय. आपले लोक तारीख ठरवतील. जायचं की नाही? जायचं की नाही? डोंगर दऱ्यातून, गावाच्या कुशीतून 18 पगड जातीची माणसं वाजत गाजत कुठं जातील? मुंबईला जातील. मुंबईला. बरोबर आहे का? ते एक बघा, अजून एक शेवटचा मुद्दा मांडतो आणि माझं भाषण संपवतो. हे जरांगे ना आणि बटोळे मामा, आता जरांगेंच्या आजपासून प्रश्नाला उत्तर फक्त तुम्ही द्यायची. कारण ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी. बटोळे मामा, फक्त तुम्ही उत्तर द्यायची. आमची पोर आहे ना, आमच्या पोराने आता ठरवलंय. ठरवलंय का नाही? ठरवलंय का नाही? आता मी पोस्ट ग्रॅज्युएट झालेला माणूस आहे, MA शिकलेला. मी हात कुठं सारले? दंडाच्या वर. हे कुठं सारले? बाह्या का सारले? द्या का सारले? त्या बाह्या क्वालिफाईड असून बाह्या का सारलेत? माणसांच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण करायचे. काय बोलला माहितीये का? आज बोलला, या छगनरावजी भुजबळांना म्हणला नेपाळमध्ये नेऊन टाका. कोण बोलला? हा जरांगे. आता ह्या जरांगेला उचलून समुद्रात नाही, थांबा, त्या टांझानिया म्हणून आहे, टांझानियामध्ये डोंगराच्या कुशीला तिकडं आता आम्हाला हे बोलावं लागतंय. हे रिॲक्शन आहे. बटोळे मामा, अरे काय किती फॅन फॉलोइंग वाढवून ठेवलाय राव. बैराम तात्या, जबाबदारी तुमची आहे. नवनाथ आबा, आता काय महाराज इथं बसलेत, नाहीतर मी लय काय काय बोलणार होतो. आणि हे बघा, आता जाता जाता सांगतो, आमच्या महाराजांनी एक गड निर्माण केलाय. गेल्या कित्येक वर्षापासून इथं पवित्र असं काम चालतं. पण महाराज, आमची जबाबदारी आहे. 1 कोट काय 2 कोट काय घेऊन बसला? मुख्यमंत्र्यांना घेऊन येऊ आम्ही इथं. बरोबर आहे का? भगवान बाबांच्या भगवानगडावरती माझ्या संत बाळूमामाची पालखी ज्या दिवशी येईल, भगवान गडावरती माझ्या संत सेवालालची ज्यावेळी पालखी येईल, भगवान गडावरती आमच्या नरहरी सोनार, संत सेना, गोरा कुंभार, संत जनाबाई, हे का बोलतोय? संत चोखामेळा, हे का बोलतोय? आम्हाला गावगाड्यातल्या 18 पगड जातीची युती करायची आहे आणि आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करायचं आहे.
माजलेल्या लोकांना घरी बसवायचंय. आता तुम्ही म्हणाले हे काय बोलताय सर, तुम्ही तुम्ही आमदाराच्या विरुद्ध बोलताय, खासदाराच्या विरुद्ध बोलताय, ते विखे केवढा मोठा. अरे ही माणसं एवढी भेदरट आणि घाबरट आहेत ना. तुम्ही जर एक झाला ना, एक, ही मतपेटीला लय घाबरते ती. तुम्ही फक्त एक व्हा, एक. 1500ला मत विकायचं, 1500ला मत विकायचं नाही. शपथ तर देणारच आहे, अजून टाइम आहे. आता अजून एक सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचं आहे. काय बनायचं आहे? राज्यकर्ती जमात बना. असंच म्हणले का हो? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाचा अधिकार दिला. आता इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या मताचं एकच मूल्य आहे ना. तुम्ही बटन दाबल्यावर एकच मत पडतंय ना. आणि टाटा, बिर्ला, अंबानी, पंडित, सोळंकी, पवार, कोणती काय, बजरंग काय, बधीर सोनवणे, चंदन चोर. अरे तुझी लायकी काय रे? तुझं शिक्षण काय? आणि म्हणतोय त्या लक्ष्मण हाकेला सांगा पहिल्यांदा ग्रामपंचायतीला निवडून येऊ द्या. अरे तू खासदार ऐका. अरे वळवाच्या पावसामध्ये ते नाहून निघालंय. वळवाच्या पावसामध्ये हाय ना आता रणांगण आणि लढाई आणि मैदान. घेऊ सबका हिसाब बराबर होगा, शान के साथ होगा और जान के साथ होगा. मी तुम्हाला काय बोलतोय? जबाबदारीने बोलतोय. हा महाराष्ट्र कोणाच्या बापाची जहागिरी नाही. आणि मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, आरेवाडीच्या बिरोबाला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, पोहरा देवीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, भगवान गडावर या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, जेजुरीच्या खंडोबाला, माळेगावच्या खंडोबाला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, मडीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, सावरगावला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, वणीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, पालीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, चौंडीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, अरणला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, भिवरीला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, आदमापूरला या. तुम्हाला महाराष्ट्र बघायचंय, एकविरा देवीला या. का बोलतोय हे? काय बॅनर लावलेत, काय पोस्टर लावलेत. अरे 10% मत आहेत त्यांच्याकडे, आमच्याकडे 50-60%, 70% मत आहेत. सांगतो हा, तुम्हाला सांगू का? त्याने फक्त राजीनामा द्यायचा, राजीनामा. तुझ्यातला दम आहे ना? प्रकाश सोळंकी, बजरंग सोनवणे आणि मुरकुल्या, तू फक्त राजीनामा दे अगोदर, आणि मग तुला जरांगेची काय घ्यायची ती घे. आणि ह्याने जर आपलं पंचायत राज मधलं आरक्षण घेतलंय ना, घेऊ द्या यांना पंचायत राज मधलं आरक्षण. आमदार आणि खासदार कुठनं होते ते बघू आपण. बरोबर आहे का चुकीचं आहे? घेऊ की, थांबा जरा कळ कळा, थांबा की. हे बघा, गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना, 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, आपली जिम्मेदारी आहे, आपली जबाबदारी आहे. आपण जबाबदारीने वागायचं, जबाबदारीने बोलायचं, संविधानाचं तत्व बोलायचं, आणि आपल्यामध्ये गड्या फूट तेवढी पडू द्यायची नाही. काय घेऊ, सगळे घेऊ आडव्या पट्ट्या. हे बघा, एक मिनिट, उभं तास घातलं म्हणजे नांगरेत होती का? 8 तास घालावं लागतं का नाही? घातलं जातील, काळजी करू नका. बरोबर आहे का? लावू बरं का. खूप काही बोललोय. फक्त इथून पुढे महाराष्ट्र एकच बघेल. ओबीसी म्हणजे काय असतं, भटक्या विमुक्त जाती जमाती म्हणजे काय असतं, बहुजन म्हणजे काय असतात, एकच सांगतो, एकच. हे बघा, कोण काय म्हणतील, अरे ह्याच्याकडे काय आहे? काशीरामांकडे काही सुद्धा नव्हतं. उत्तर प्रदेशचा 4 वेळा मुख्यमंत्री काशीरामांनी केला. गोपीनाथराव मुंडेंकडे काही सुद्धा नव्हतं. नाथ्रा गावामधून संसद भवन पर्यंत, दिल्ली पर्यंत कोण पोचला? एक ऊसतोड मजुराचा पोरगा पोहोचला.
त्यामुळे मनात आणलं ना तुम्ही, आम्ही कोणाचीही माय वेळी नाही आपल्या समोर यायची. खूप काही बोलू शकतो, खूप काही बोलू. वरुण राजांचं आगमन झालंय आणि 4-5 किलोमीटर तुम्ही चालत आलाय. परत तुम्हाला 4-5 किलोमीटर चालायचंय. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, ही ओबीसीची वज्रमूठ दिवसेंदिवस होणाऱ्या सभेला वाढत गेली पाहिजे, एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय अहिल्या, जय क्रांती, जय महाराष्ट्र.